हे आहे एकजोराला आपण हे पानं पिवळी पडत असल्यामुळे याला काय करायचं आहे, आपल्याला खुरपून घ्यायचं आहे. खुरपून घेऊन याला खाद द्यायचा आहे आपल्याला, कारण याला खुरपून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं खुरपून घेतलं आहे आपण याला. याची माती आपण अशी मोकळी करून घेतलेली आहे खुरपून. उन्हाळा पडल्यामुळे याची माती कोरडी आणि सुकी झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये माती लगेच सुकती झाडांची. हे पानं ह्याचे असे पिवळे पडतात, त्याच्यामुळं आपल्याला ह्याला खत द्यायचं आहे. हे आपण खत देणार आहे. याला काय म्हणतात विसरले मी, DAP आहे का काय आहे. हे खत द्यायचं आहे आपल्याला. कारण हे जी पानं पिवळी पडत असल्यामुळे याला आपण आधी खत दिला होता. याची पानं सगळी पिवळी पडली होती. याला आपण आधी खत हा देऊन घेतल्यामुळे याची पानं कशी हिरवेगार झालेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला परत हे रिपीट खत द्यायचं आहे. त्याच्यामुळं आपण हे कुंडीतील एकजोराचं झाड आपण खुरपून घेतलेलं आहे. खुरपून घेऊन आता याला आपण खत देणार आहे. म्हणजे आपलं झाड छान हिरवगार होईल आणि त्याला फुलं लागायला चालू होतील. त्याच्यामुळं आपल्याला ह्याला खत देऊन घ्यायचं आहे. हे आपण DAP खत घेतलेलं आहे. आता हे 10-12 दाणे घेतलेले आहेत. हे आपण खत हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं बाजूनी घालून ह्याला मातीमध्ये मिक्स करून याला आपण पाणी देणार आहे. म्हणजे काय होईल, झाडाला आपल्या खत मिळेल आणि पाणी आपण देणार आहे. असे खत दिले की झाडं आपले त्याला कॅल्शियम मिळतं आणि मस्त छान अशी झाडाची ग्रोथ छान होती. आणि याला उन्हाळ्यामध्ये असं सावलीमध्ये ठेवलं तर हिरवगार राहतं, नाही तर याची पानं सगळे अशी पिवळी पडतात. आपण ह्याला तांब्याची हे झाडाची सावली आहे, त्याच्यामुळं आपण त्याच्या खाली ठेवलेला आहे. तर आपण याला पाणी देऊन घेऊया. छान याला खुरपून आपण आता याला पाणी देऊन घेतलेलं आहे. आपण भरपूर असं पाणी द्यायचं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये झाडांना ओलावा मिळतो आणि छान असं हिरवेगार राहतात आपले झाडं. त्याच्यामुळं पाणी देऊन घ्यायचं झाडांना. हे गुलाबाचे पानं किती सुंदर असे मोठे झालेले आहेत. हेच DAP खत आपण त्याला दिला होता, त्याच्यामुळं पाने ह्याची सुंदर असे हिरवेगार झालेले आहेत. आता आपण त्याला रिपीट तेच खत देणार आहे, म्हणजे छान त्याचे पानं मोठे होते. हे खत आपण घेतलेलं आहे, ते आपण देऊन घेणार आहे झाडाला. आता पाण्यामध्ये आपण याच्यात देऊन घेतलेला आहे छान खत असा. याच्यावर पाणी ह्याच्यावरती थांबतच नाही. किती पाणी टाकलं तर याच्यावरती पाणी थांबत नाही. हे आपलं जास्वंदाचं झाड आहे. याचा कलर कोणता आहे तेच माहिती नाही आहे, पण आपण त्याला खत देणार आहे DAP. हे आपण खत घेतलेलं आहे. 10-12 दाणे आहे, ते आपण देऊन घेऊया. ही जी माती वल्ली आहे, याला पाणी द्यायची काही गरज नाही आहे.
आता आपण याला देऊन घेतलेलं आहे DAP खत. तर कळी लागलेली आहे एक, पण यांचा कलर कोणता आहे तेच माहीत नाही. याला कलर कळ्या ह्याच्या फुललेल्या नव्हत्या त्याच्यामुळे याचे कलर माहिती नाही. तर ही कळी मोठी झालेली आहे, बघू आता कोणता कलर आहे आपण. आहे जास्वंदाचा कलर हा गडद गुलाबी आहे आणि हा पिवळा कलर आहे. सुंदर कलर आहे, छान. हे आपलं पिवळं गुलाबाचं झाड आहे, त्याच्यावर आपण आता पाण्याचा शावर करून घेतलेला आहे. म्हणजे कसं झाड आपलं थंड होईल त्याच्यामुळं आपण पाण्याचा शावर दिलेला आहे गुलाबाच्या झाडाला. लिंबूचं झाड किती सुंदर फुटलेलं आहे, छान वाटतं, मस्त वाटते. हे आहे पांढरी जास्वंद, किती छान आहे. तर मोगऱ्याच्या कळ्या उन्हाने वाळून चाललेल्या आहे. खूप ऊन पडतं त्याच्यामुळे असे सुकतात झाडं. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.